हाय एव्हरीवन, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या 7व्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा रंग आहे केशरी। आज मी जाणार आहे सौना जिल्हा यवतमाळ येथील नवसाला पावणाऱ्या नवचंडिका देवीला। खूप पाऊस चालू होता, हो नाही करत करत आम्ही निघालो व काही तासातच पोहोचलो। हे मंदिर खूप घनदाट जंगलामध्ये ओढ्याच्या काठावर आहे। आम्ही मंदिरमध्ये गेलो, महाराजांच्या हस्ते पूजा केली, आरती केली। नंतर महाराजांनी आम्हाला देवीची पूर्ण माहिती सांगितली। नवचंडिका देवी संस्थान सौना यवतमाळ जिल्ह्यामध्ये तालुका महाराज देवीचं संस्थान आणि हे संस्थान पुरातन काळाचं आहे। त्या काळामध्ये देवीला वर्षातून कोणीतरी कन्या भरली आहे, तर स्वतः मायेच्या समोर कोणीतरी दोन वाघ जिवंत वाघ बसून राहिले, त्याच्यामुळे भाई भक्त यायला मिळेल। नंतर आम्ही बाजूला असलेल्या ओढ्याच्या खळखळ वाहणाऱ्या पाण्यामध्ये गेलो। हलका पाऊस चालू होता, वातावरण खूप छान होते। आम्ही मस्त मज्जा केली, फोटोशूट केला। नंतर महाराजांनी आमच्यासाठी चहा पाठवला। आम्ही सर्वांनी चहा घेतला व थोडा थांबून पावसात भिजून निघालो परत यायला। माझा व्लॉग बघणाऱ्यांनी एक वेळा नक्की इथे जा, तुम्हाला लोणावळा गेल्याची फिलिंग येईल व नंतर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले। चला तर उद्या भेटूया नवरात्रीच्या 8व्या मिनी व्लॉगमध्ये। स्टे ट्यून, बाय बाय।